नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागीलच्या पाठाला या ठिकाणी पाठ बघितलेला होता. केली पण शेती विनायक पाटलांचा जो पाठ आहे, याच पाठातील पुढील जो भाग आहे तो आपण बघणार आहोत. मागील लेक्चरला आपण विनायक पाटलाने जे फिरोज मसानी यांचं उदाहरण दिलेलं होतं. आज आपण याच पाठातील दुसरं जे उदाहरण या ठिकाणी आहे शेतीसंबंधीचं, ते म्हणजे विष्णू बेंडकोळी या युवकाचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. खरं तर विनायक पाटलांनी या पाठाच्या माध्यमातून मी मागे सांगितल्याप्रमाणे जी काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवलेली आहेत, विशेषतः आजचा तरुण असेल, शेतकरी असेल, यांनी कशाप्रकारे शेती केली पाहिजे किंवा शेतीकडे कोणत्या नजरेनं बघितलं पाहिजे, या बाबतीमध्ये काही आदर्शवत अशी उदाहरणं या ठिकाणी ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामधीलच जे पुढचं उदाहरण या पाठामध्ये आहे ते विष्णू बेंडकोळे यांचं आहे. तर विनायक पाटील यांनी ही जी काही उदाहरणं आपल्यासमोर मांडलेली आहेत, याचं कारण काय आहे किंवा या पाठाच्या माध्यमातून आपण काय शिकायचं आहे, त्याचं उद्दिष्ट या ठिकाणी काय आहे, हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की विनायक पाटलांच्या समोर आजचा जो तरुण आहे, विशेषतः शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे आजच्या तरुणांचा किंवा समाजाचा असेल, जो नकारात्मक आहे, व शेती जी आहे ही शेती न परवडणारी आहे, अशा प्रकारची मानसिकता बळावत चाललेली आहे. अशा समाजासमोर, अशा तरुण पिढीसमोर या उदाहरणांच्या माध्यमातून ते सांगू पाहत आहेत की आजसुद्धा आपण या उदाहरणांचं जर या ठिकाणी आपण नीटच या ठिकाणी जर समजून घेतलं किंवा ह्या प्रकारचे जे तरुणांचा जर आपण या ठिकाणी विचार जर केला की या व्यक्तींनी कशाप्रकारे शेतीकडे लक्ष दिलं आणि स्वतःचा या ठिकाणी विकास केलेला आहे सर्वांगीण पातळीवरती, मग तो आर्थिक असेल, शेतीविषयक या ठिकाणी असेल, ही उदाहरणं निश्चितपणानं आजही सुद्धा आपल्यासाठी हे आदर्शवत अशा ठिकाणी उदाहरणं आहेत. आणि म्हणून आजच्या लेक्चरला आपण केली पण शेती या पाठातील विष्णू बेंडकोळी हा जो युवक आहे, या युवकानं अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये कशाप्रकारे स्वतःचा विकास साधलेला आहे, कशाप्रकारे त्यांनी शेती या ठिकाणी केलेली आहे आणि एक आज यशस्वी शेतकरी म्हणून किंबहुना एक उद्योजक म्हणून तो कसा नावारूपाला आलेला आहे, याचं उदाहरण आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न विनायक पाटलांनी केलेला आहे. तर बघा, या पाठामध्ये ते असं म्हणत आहेत की विष्णू महादेव बेंडकोळी हा जो आहे, विष्णू महादेव बेंडकोळी हा एक महादेव कोळी समाजातील एक धडपड्या तरुण, नाशिकजवळील आनंदवली या गावचा राहणारा. आता बघा की हा जो एक महादेव कोळी जमातीतील एक आदिवासी युवक, हा जो नाशिकजवळील आनंदवली या गावचा राहणारा जो युवक आहे, याची यशस्वी गाथा जी आहे, किंबहुना एक शेतमजूर ते एक उत्कृष्ट शेतकरी, हा त्याचा जो काही प्रवास आहे तो प्रवास या पाठामध्ये मांडण्याचा प्रयत्न विनायक पाटलांनी केलेला आहे. ते असं म्हणत आहेत की हा जो विष्णू बेंडकोळी नावाचा जो युवक आहे, हा स्वतःच्या गावी व शेजारच्या गोवर्धन या गावात मिळून त्याचे वडील व 5 चुलते यांची एकत्र 36 एकर जमीन, ही जमीन जी होती ती चराऊ कुरण होतं, त्यामुळे उत्पन्नात सगळा आनंदच होता. विष्णू लहान असताना घरात अत्यंत हालाकीचे दिवस होते. म्हणजे बघा, विष्णू बेंडकोळी या युवकाचं पार्श्वभूमी जी आहे कौटुंबिक, ती मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याचं कारण काय आहे की एक साधा आदिवासी समाजातला हा तरुण जो आहे की घरी 36 एकर जमीन होती, पण ती जमीन कशी होती तर कुरण, चराऊ कुरण जे आहे म्हणजे गवताळ या ठिकाणी, तिच्यातून पीक या ठिकाणी निघत नव्हतं. आणि त्यामुळे एकूण 5 चुलते, वडील, असं जे एकत्रित कुटुंब या ठिकाणी होतं. आणि एकंदरीत उत्पन्न शेतीचं जर बघितलं, जरी 36 एकर जमीन असली तरी उत्पन्न जे होतं ते उत्पन्न पुरेसं नव्हतं आणि त्यामुळे घरी 18 विश्व दारिद्र्य या ठिकाणी होतं आणि अत्यंत हालाकीचं जीवन हे कुटुंब जगत होतं. आणि मग घरच्यांना व स्वतःच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून विद्यार्थी दशेत विष्णू दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत बाळासाहेब शिंदोरे यांच्या शेतावर 75 पैसे रोजाने कामाला जात असे. हे बघा, एका गरीब कुटुंबातील एक आदिवासी तरुण जो आहे विष्णू बेंडकोळी नावाचा, की ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची, हालाकीची होती, हा तरुण आपल्या स्वतःच्या शिक्षणासाठी किंबहुना या विद्यार्थी दशेमध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये असेल किंवा उन्हाळ्या सुट्टीमध्ये असेल, तो बाळासाहेब शिंदोरे यांच्या शेतावर 75 पैसे रोजानं कामाला जात असे. आणि बाळासाहेब शिंदोरे सुद्धा मुलांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून कामाचा दर्जा न पाहता सुट्टीत मुलांना काम देत असत.
आता हा सर्व जो वृत्तांत या पाठामध्ये मांडलेला आहे, याची पार्श्वभूमी आपण जर या ठिकाणी समजून घेतली तर आपल्याला समाजामध्ये असे कितीतरी विष्णू बेंडकोळी बघायला मिळतील की त्यांची परिस्थिती त्या विष्णू बेंडकोळीसारखी आहे. की आजही अशी कितीतरी मुलं आहेत की जे शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी मजुरी करतात, काम करतात, पडेल ते काम करतात आणि आपला उत्कर्ष साधताना दिसत आहेत. मग या पाठाच्या माध्यमातून त्यांनी हा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे की विष्णू बेंडकोळीसारखा युवक घरची परिस्थिती बेताची असताना शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावरती मजूर म्हणून काम करतो आणि दिवसाला 75 पैसे रोजाने या ठिकाणी काम करतो आहे. आणि बाळासाहेब शिंदोरेसारखा ग्रस्त या मुलांना काम देत आहेत, कामाचा दर्जा न तपासता की त्यांना मदत व्हावी म्हणून. तर पुढे बघा की या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना जे काही सांगायचं आहे विनायक पाटलांना, ते असं म्हणता आहेत की त्यावेळेला बाळासाहेब शिंदोरे यांच्याकडे गुलाब शेती होती आणि त्यांची देखरेख करण्यासाठी त्या शेतीची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावचा साहेबराव डुकरे हा मुकादम होता. तो पूर्वी कुंदेवाडी येथे माझ्या शेतावर गुलाबाची देखरेख करायचा व गुलाबाच्या वांस काडीवर इच्छित जातीच्या गुलाबाचे डोळे भरायचा. म्हणजे बघा ही सर्व जी पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे की बाळासाहेब शिंदोरे यांच्याकडे जी गुलाब शेती होती त्या गुलाब शेतीवरती काम करणारा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावचा साहेबराव डुकरे हा मुकादम जो होता तो पूर्वी कुंदेवाडी येथे माझ्या शेतावर गुलाबाची देखरेख करायचा त्यांनी सांगितलेलं आहे आणि गुलाबाला डोळे भरायचं काम करायचा. आणि मग विष्णू बेंडकोळी जो आहे हा विष्णू बेंडकोळी हा युवक सुद्धा त्या शेतावर काम करत असताना त्यांनी साहेबराव डुकरे यांच्याकडून डोळे भरायचं, गुलाबाला डोळे कसे भरायचे हे शिकून घेतलं आणि त्याचा इतका छान हात बसला की त्याचे 90% जास्त डोळे जगत असत. म्हणजे बघा एखादा मजुरी करणारा तरुण शेतावरती मजूर म्हणून काम करतो आहे आणि गुलाबाला डोळे कसे पाडावेत, डोळे कसे भरावेत याचं शिक्षण त्या मुकादमाकडून घेतो आहे आणि 90% जास्त गुलाबाचे डोळे जे आहेत त्याचे या ठिकाणी जगत आहेत. आणि मग पुढे 25 पैसे डोळा याप्रमाणे मजुरी मिळत असे आणि विष्णू रोज या ठिकाणी 500 डोळे भरू लागला आणि पुढे त्याचा वेग आणखी वाढला आणि दिवसाला सरासरी तो 1200 डोळे भरू लागला व त्या काळात त्याला एका डोळ्याचे 50 पैसे मिळत असत. म्हणजे एका दिवसाला तो 500 ते 600 रुपये मिळत असत. आता हे उदाहरण त्यांनी काय दिलेलं आहे म्हणजे जीवनामध्ये एखादा माणूस यशस्वी या ठिकाणी कसा होतो, हे शिक्षण या ठिकाणी कसा घेतो किंवा एखाद्या व्यवसायामध्ये या ठिकाणी तो यशस्वी कसं होतो. तर विष्णू बेंडकोळी सारखा एक विद्यार्थी, एक व्यक्ती, एक मजूर या ठिकाणी आपण बघत आहोत की तो काम करतो आहे, मजूर म्हणून काम करतो आहे. त्यांनी डोळ्या भरण्याचं या ठिकाणी काम शिकून घेतलं आणि जवळजवळ दिवसाला 500 ते 600 रुपये तो मिळवायला लागला. हे बघा की जो व्यक्ती मजूर म्हणून काम करतो आहे मग पुढे विष्णू बेंडकोळींनी ज्या प्रकारचं कौशल्य हस्तगत केलेलं आहे की गुलाबच्या काडीला डोळे भरणं आणि मग थोडेसे पैसे मिळाल्यानंतर विष्णूने मग काय केलं, स्वतःच्या शेतात 2 एकरावर गुलाब लावला. जी 36 एकर जमीन या ठिकाणी विष्णू बेंडकोळींच्या कुटुंबाकडे होती. त्यांनी काय प्रयोग केला की आपण सुद्धा आता आपल्या शेतीमध्ये गुलाब शेती या ठिकाणी करायची की जे कौशल्य त्यांनी हस्तगत केलेलं होतं गुलाबांना डोळे भरण्याचं आणि त्यांनी ठरवलं की आता 2 एकरावरती आपण शेती या ठिकाणी करायची. आणि वर्ष होतं 1986. बघा म्हणजे तुमच्याकडे प्रयत्न करणं, कष्ट करण्याची तयारी या ठिकाणी असेल तर जीवनामध्ये माणूस कसा यशस्वी होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्यापुढे विष्णू बेंडकोळी यांचं या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं की 1986 साली खर्च वजा जाता त्याला 2 एकरात सरासरी 10,000 रुपये महिना राहत असे. त्याने 8 वर्षे गुलाब शेती केली. या काळात नाशिक महानगरपालिकेच्या पुष्प प्रदर्शनात सतत 3 वर्ष त्याच्या गुलाबाचा राजा हे पहिलं पारितोषिक देखील मिळालं. म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी कशी मिळू शकते याचं उत्तम उदाहरण विनायक पाटलांनी आपल्याला विष्णू बेंडकोळी या आदिवासी युवक तरुणाच्या माध्यमातून ठेवलेला आहे की जो व्यक्ती दुसऱ्याच्या शेतावरती मजूर म्हणून या ठिकाणी काम करत होता आणि मजूर म्हणून काम करत असताना त्यांनी गुलाब शेतीमध्ये गुलाबाला डोळे कसं पाडायचे आणि शिकून घेतलं, हे कौशल्य हस्तगत केलं आणि तो प्रयोग त्यांनी ठरवलं की आपली जी 36 एकर जमीन आहे की जी जमीन आज केवळ
चराऊ करोड म्हणून या ठिकाणी पडलेली आहे. याच्यामध्ये जर आपण गुलाब शेती या ठिकाणी जर केली तर उद्यासुद्धा आपण या शेतकऱ्यांप्रमाणेच आपण चांगल्या प्रकारचं आर्थिक उत्पन्न घेऊ शकतो, हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि मग त्याने तो प्रयोग या ठिकाणी केलेला. आणि 1986 साली त्यांनी हा प्रयोग केल्यानंतर सतत त्यांनी पुढे त्याला त्या 2 एकरामध्ये सरासरी 10,000 रुपये या ठिकाणी उत्पन्न मिळालं. आणि 8 वर्ष त्यांनी गुलाब शेती केली. आणि एवढंच नव्हे तर नाशिक महानगरपालिकेमध्ये जे काही पुष्प प्रदर्शन या ठिकाणी भरत होतं त्यामध्ये सलग त्याला या ठिकाणी पहिला बक्षीस या ठिकाणी 3 वर्ष मिळालं, गुलाबाचा राजा म्हणून. म्हणजे बघा, एखादी घटना कशी आयुष्याला या ठिकाणी कलाटणी देते याचं उत्तम उदाहरण विनायक पाटलांनी आपल्यासमोर, विशेषतः आजच्या तरुण पिढीपुढे किंवा शेतकऱ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न विष्णू बेंडकोळी यांच्या रूपानं केलेला आहे. आता बघा पुढे झालं काय. मग त्याने पुढे काय केलं, तो नुसता गुलाब शेतीवर थांबलेला नाही, तर त्याने द्राक्ष शेती सुरू केली. त्याच्या वाटणीला आलेल्या 5 एकरावर त्यांनी वाईन व्हरायटी लावली आणि एक प्रसिद्ध वायनरीशी दीर्घ मुदतीचा करार करून भाव बांधून घेतलेला आहे. आपण बघत आहोत की नाशिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष पिकं या ठिकाणी घेतलं जातं आणि त्या ठिकाणी वायनरी उद्योग पण या ठिकाणी आहेत. मग या विष्णू बेंडकोळेंनी पूर्ण अर्थाने एक आदिवासी समाजातील तरुण, जिथं कोणतंही शिक्षण नाही, कोणतंही नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी नसताना सुद्धा केवळ इतरांपासून प्रेरणा घेऊन शेतीमध्ये पूर्ण लक्ष घालून त्यांनी पुढे आपल्या शेतामध्ये 5 एकरावरती द्राक्ष या ठिकाणी जी आहे बाग ती फुलवलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी पुढे एका प्रसिद्ध वायनरी त्या ठिकाणची जी आहे त्याची दीर्घ मुदतीचा करार केला आणि एक हमी भाव या ठिकाणी बांधून घेतलेला आहे. मग हे सांगता आहेत की विष्णू जो आहे पूर्वी माझ्याही शेतावर गुलाबावर डोळे भरत असे, त्यामुळे माझा परिचय त्याचा होता. आणि एके दिवशी मला म्हणाला, म्हणजे या ठिकाणी विनायक पाटील सांगता आहेत की कशा प्रकारे एका तरुणाची यशस्वीता किंवा ही यशाची जी गाथा आहे ती आजच्या तरुणापुढे त्यांनी मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की एके दिवशी मला या ठिकाणी विष्णू भेटला आणि काय म्हटला की माझी वाईन द्राक्ष शेती पाहायला या. मी सप्तनिक त्यांची शेती पाहायला गेलो. म्हणजे बघा, एक आदिवासी समाजातील तरुण जो विष्णू बेंडकोळी जो आहे की या तरुणांनी दुसऱ्याच्या शेतावरती मजूर म्हणून काम सुरुवातीला केलं. मजूर म्हणून काम करता असताना त्या शेतीमधले जे काही नवीन नवीन प्रयोग आहेत त्यांनी हस्तगत केले, शिकला आणि त्या प्रकारचं प्रयोग जे आहे ते आपल्या शेतीमध्ये राबवले. किंबहुना फुलशेती या ठिकाणी केली, गुलाब शेती केली. पुढे द्राक्ष बागायतदार म्हणून ठिकाणी तो नावारोपाला आलेला आहे. आणि एक दिवस ज्यांच्या शेतावर तो मजूर म्हणून काम करत होता त्यांना त्यांनी आपली शेती बघायला बोलवलेला आहे. हा जो बदल आहे, हा बदल निश्चितपणानं आजच्या तरुण पिढीपुढे किंबहुना आज जो तरुण जो आहे की ज्याला वाटतं आहे की शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न चांगलं मिळत नाही किंवा जो काय मजुरी करणारा या ठिकाणी वर्ग असेल की यासाठी शेती आहे परंतु शेती कसंही करावी हे त्यांना आत्मसात नाही आहे, यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून ते म्हणता आहेत की एक दिवशी दोघंही या ठिकाणी पत्नी आणि विनायक पाटील या ठिकाणी जे आहे ते शेती बघायला गेले. ते म्हणता आहेत की त्याची शेती बघायला गेल्यानंतर उत्तम दर्जाची द्राक्ष शेती आहे, त्याच्या चुलत्यानेही त्याने मार्गदर्शन करून द्राक्षे लावून दिली आहेत आणि 5ही चुलत्यांचे प्रत्येकी 5-5 एकर टेबल ग्रेप्स आहेत आणि कुटुंबातील एकूण 30 एकर द्राक्ष आता झालेली आहेत. म्हणजे पूर्वी 30 एकर चराऊ करून असलेली शेती, जी टाकाऊ शेती होती, ज्यातून कोणतंही उत्पन्न मिळत नव्हतं, ती शेती आता पूर्ण लागवडीखाली आलेली आहे. नुसती लागवडीखाली आलेली नाही तर त्यांच्या प्रयत्नातून ती द्राक्ष बागायतदार झालेले आहेत आणि आज 30 एकरावरती आज द्राक्षाची बाग उभी आहे. म्हणजे बघा, एक शेतमजूर तर एक द्राक्ष बागायतदार, इथपर्यंत जो प्रवास या ठिकाणी जो आहे विष्णू बेंडकोळे आणि त्यांच्या कुटुंबियाचा, हा निश्चितच आजच्या समाजापुढे, शेतकऱ्यांच्या पुढे, तरुणांच्या पुढे आदर्शवत असा या ठिकाणी आहे. आणि मग आपण जर या ठिकाणी बघितलं तर जेव्हा सगळी शेती पाहून झाल्यावर ते म्हणता आहेत की आम्ही त्यांच्या बागेत गप्पा मारत बसलो, त्यावेळेला विष्णू बेंडकोळे त्यांना सहज म्हणाला, काय म्हणाला की दादा, माझी स्वतःची वायनरी काढायची इच्छा आहे. बघा की जो इतरांच्या शेतावरती 75 पैशाने मजुरी करणारा तरुण पुढे द्राक्ष बागायतदार होतो आणि केवळ कष्टाच्या जोरावरती
मेहनतीच्या जोरावरती आणि शेतीच्या जोरावरती द्राक्ष बागायतदारच्या ठिकाणी आपण बघत आहोत की तो आज स्वतःची वायनरी काढायचं स्वप्न या ठिकाणी बघतो आहे, किंबहुना तो आपली इच्छा बोलून दाखवतो आहे. हा प्रवास आपण जर बघितला तर मला वाटतं आज समाजातले असे किती तरुण आहेत की ज्याच्याकडे शेती आहे, सर्व काही या ठिकाणी आहे, परंतु केवळ एक शेतीबद्दलची नकारात्मक मानसिकता असेल किंवा शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी करत नसल्यामुळे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत नसल्यामुळे आज शेती त्यांना किफायतशीर वाटत नाही. परंतु विष्णू बेंडकोळीसारखा तरुण आज आपण बघत आहोत मजूर ते द्राक्ष बागायतदार आणि वायनरी काढायचा या ठिकाणी तो म्हणतो आहे की मला कारखाना काढायचा आहे. तर बघा, तो म्हणतो आहे की 75 पैसे रोजाने काम करणारा मजूर स्वतःच्या कष्टाने वाढवत आज वाईन द्राक्ष उत्पादक झाला आहे आणि वायनरी काढण्याच्या सर्व क्षमताही त्याच्याजवळ आहेत. म्हणजे विनायक पाटलांना काय सांगायचं आहे की विष्णू बेंडकोळीसारखा तरुण की जो गरीब कुटुंबात जन्मला, आदिवासी कुटुंबात जन्मला, जिथे 36 एकर जमीन होती पण ती पडीक होती, चराऊ कुरण होतं, अशा मुलानं दुसऱ्याच्या शेतावरती काम करून मजुरी मिळून आणि मग गुलाब शेती केली. गुलाब शेतीच्या माध्यमातून पुढे द्राक्ष बागायतदार या ठिकाणी झाला आणि आज ते कुटुंब चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं असे कितीतरी तरुण आहेत, असे कितीतरी शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये मेहनत करून बाजारपेठेचा अभ्यास करून नवीन नवीन या ठिकाणी जी काही पिकं असतील या ठिकाणी ती पिकं घेऊन आज स्वतःचा एकूण कुटुंबाचा कायापलट केलेला आहे. ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी विष्णू बेंडकोळे या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत, त्याने इच्छा व्यक्त करून आम्हा उभयंतांना वाकून नमस्कार केला आणि आम्ही त्याला मनापासून आशीर्वाद दिला, तथास्तु म्हणून. म्हणजेच विनायक पाटलांनी आपल्यासमोर खऱ्या अर्थानं विष्णू बेंडकोळी या शेतकऱ्याच्या माध्यमातून खऱ्या आज एक नवा आदर्श आपल्या पुढे समोर केलेला आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी निश्चितपणाने विचार करायला हवा की आज आपण बघत आहोत की शेतीमध्ये यासारखे जे तरुण निर्माण झाले, विष्णू बेंडकोळीसारखे हजारो तरुण या ठिकाणी तयार झाले, तर निश्चितपणानं समाजाचा, कुटुंबाचा, शेतीचा कायापालट या ठिकाणी होऊ शकतो. एक चांगलं आपण जीवन जगू शकतो आणि एक उद्योजक बनवू शकतो. आजही आपण बघा असे कितीतरी तरुण आहेत की त्यांनी नवीन नवीन प्रयोग केलेले आहेत किंवा अन्य व्यवसाय ठिकाणी असतील, त्यांनी व्यवसाय उभे केलेले आहेत. शून्यातून त्यांनी विश्व उभं केलेलं आहे. केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी या ठिकाणी असेल तर आपण निश्चितपणानं आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला विष्णू बेंडकोळी या आदिवासी युवक तरुणांच्या माध्यमातून विनायक पाटलांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून ते जे म्हणत आहेत की माणसाने कष्ट या ठिकाणी केली पाहिजेत. कष्ट जर या ठिकाणी केले, प्रचंड मेहनत या ठिकाणी केली आणि ते करत असताना तुम्ही जर प्रामाणिक असाल स्वतःशी, तर निश्चितपणानं आपण चांगल्या प्रकारे आयुष्यामध्ये उभं राहू शकतो. हा याचं उत्तम उदाहरण म्हणून ते आपल्यापुढे मांडत आहेत. पुढे याच पाठामध्ये त्यांनी या ठिकाणी हेमांगी जांभेकर यांचं गांडूळ शेती संदर्भामध्ये एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आबा बघा, आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते असं म्हणत आहेत की गांडूळ शेती हा शब्दसुद्धा महाराष्ट्राला त्यावेळेला माहीत नव्हता. शेती तर दूरच राहिली. त्या काळातच सकाळमध्ये हेमांगी जांभेकरांचं गांडूळ शेतीवर लेख आले होते. साल होतं 1985चं. मग आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज आपल्याला लक्षात येईल की आज सुद्धा गांडूळ शेतीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आज अधोरेखित होताना दिसत आहे. आपण जर बघितलं आपल्याला लक्षात येईल बघा की आज मोठ्या प्रमाणामध्ये शेती जी आहे, शेती ही रासायनिक पद्धतीने केली जाते किंवा रासायनिक खतांचा वापर या ठिकाणी केला जातो आहे. त्याचे दुष्परिणाम आपण बघतो आहोत आज की आज विशेषतः सेंद्रिय शेती असेल, गांडूळ शेती या ठिकाणी असेल, याला अलीकडे मागणी वाढलेली आहे. आणि मग 1985 साली हेमांगी जांभेकरांनी शेती संदर्भामध्ये गांडूळ शेतीचा जो या ठिकाणी प्रयोग केलेला आहे किंवा तो जो लेख लिहिलेला होता, तो लेख त्यांनी विनायक पाटील म्हणता आहेत वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 1985 साली हेमांगी जांभेकरांनी खऱ्या अर्थानं गांडूळ शेतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे आजही आपण जर बघितलं की निसर्गतः जे काही जीव आहेत किंवा आपण बघतो आहोत की जमिनीचं भरणपोषण करायला या ठिकाणी गांडूळ जो आहे हा फार महत्त्वाचा घटक आहे. अलीकडे आपण बघत आहोत की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे आज हे गांडूळ नामशेष झालेले आहेत. त्यामुळे भले उत्पादन वाढलं असेल, रासायनिक खतांच्यामुळे उत्पादन वाढलं, परंतु आपण बघत आहोत सकस अन्न जे आहे की आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे ते आज मिळत नाही आहे. त्यामुळे आपण बघतो आहोत की आज
मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक व्याधी ज्या आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत ते आजारांना निमंत्रण मिळण्याचं कामसुद्धा आपण बघत आहोत. ते केवळ वेगवेगळ्या प्रकारचे जे फर्टिलायझर ज्या ठिकाणी आहेत, रासायनिक शेती जी आहे त्याच्यामुळे दुष्परिणाम हे शेतीवरही झालेले आहेत, मानसिक आणि माणसाच्या आरोग्यावर सुद्धा झालेले आहेत. आपण बघत आहोत की आज शेती नापीक बनत चाललेली आहे. मग आपल्याला जर खऱ्या अर्थानं शेती वाचवायची असेल, इथला निसर्ग जर वाचवायचा असेल आणि माणसाचं आरोग्य उत्तम या ठिकाणी ठेवायचं असेल तर आपण गांडूळ शेतीकडे वळालं पाहिजे. की बाबा ना, गांडूळ शेतीचा आपण जो प्रयोग आपण शेतीमध्ये जर केलं तर सकस शेतीचं भरणपोषण या ठिकाणी होईल, त्या मातीचं भरणपोषण या ठिकाणी होईल आणि निश्चितपणानं शेती आपण चांगलं करू शकू. म्हणून बघा, आपल्याला ह्या हेमांगी जांभेकरांचं उदाहरण या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. ते असं म्हणत आहेत की ज्या वेळेला पुण्याला स्वतःच्या राहत्या घरात गांडुळे त्यांनी पाळलेली होती, कोणी? हेमांगी जांभेकरांनी. व त्यांना खाण्यासाठी घरातील उष्टी, खरकटी, भाज्यांचे देठे, फळांची साली दिल्या जात होत्या. म्हणजे घरातला जो कचरा आहे हा कचऱ्याचा वापर त्यांनी गांडूळ खतासाठी केलेला होता. मला वाटतं आजही आपण जर बघितलं, छोटी मोठी गावं असतील, मोठमोठ्या शहरं असतील, यामध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पर्यावरणाला हानी पोचते आहे. आणि या सर्व गोष्टीचा आपण जर विचार या ठिकाणी जर केला, आपल्या घरातील ओला कचरा असेल, त्या ओल्या कचऱ्याचं नीट आपण व्यवस्थापन जर केलं आणि प्रत्येक नागरिकानं किंवा सोसायटीमध्ये असेल, गावामध्ये त्या ठिकाणी ठरवलं की आपण या ओल्या कचऱ्यापासून जर गांडूळ खताची निर्मिती जर केली तर निश्चितपणानं पर्यावरणपूरक किंबहुना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बाजूला सरेल आणि पर्यावरणाचा या ठिकाणी राखलं जाईल. त्यासोबत या ठिकाणी शेतीला गांडूळ शेती या ठिकाणी जे आहेत गांडूळ खत सुद्धा या ठिकाणी मिळेल आणि जमिनीची सुपीकता या ठिकाणी वाढू शकेल. आणि मग ते म्हणताय त्यांनी काय केलं की जे काय टाकाऊ जे पदार्थ होते नैसर्गिक खतात त्याचं रूपांतर या ठिकाणी होत होतं, जे झाडांसाठी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असतं. शिवाय एकदा हे टाकाऊ पदार्थ गांडुळ्या ताब्यात दिले की त्यांची दुर्गंधी येत नाही, अशी माहिती त्यामध्ये त्यांनी दिलेली होती. म्हणजे बघा, आज जो कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आपण बघितलं, कोणतीही शहरं घेतली, महानगरपालिका असतील किंवा या ठिकाणी मोठमोठी गावं असतील, आज कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी बघतो आहोत. यातून काय होतंय? दुर्गंधी पसरते आहे, पर्यावरणाला हानी पोचते आहे. आणि मग आपण जर बघितलं, अशा प्रकारचे गांडूळ शेतीचे प्रयोग जर प्रत्येक नागरिकांनी घराघरामध्ये आपण जर राबवले तर तुमचं जे काही या ठिकाणी वेस्ट मटेरियल या ठिकाणी जे आहे, मग तुमची फळे असतील, भाज्या असतील, त्यांच्या ठिकाणी वेस्ट मटेरियल या ठिकाणी असेल, याचा वापर जर आपण गांडुळांपासून खत बनवण्यासाठी जर केला तर निश्चितपणानं दुर्गंधी नाहीशी होईल आणि शेतीसाठी फळझाडांसाठी आवश्यक असणारं गांडूळ खतही उपलब्ध या ठिकाणी होईल, हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग जांभेकरांचा हा प्रयोग शेतीसाठी उपयुक्त होता, परंतु तो प्रत्यक्ष पाहणे आणि समजावून घेणं, शिकणं ही गरजेचं होतं. माझी पत्नी सरोज, हिला मी म्हणालो गांडूळ शेती करायचा विचार आहे. आम्ही पुण्याला गेलो. निर्मला पुरंदरे यांच्या मदतीनं जांभेकरांचा पत्ता शोधून काढला व त्यांच्या शिवाई सोसायटीच्या फ्लॅटमध्ये दाखल झालो. हा त्यांनी अनुभव सांगितलेला आहे. ज्यावेळी त्या पुण्याला या ठिकाणी गेले, नाशिकहून खास हा विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी आल्याचा आनंद त्यांना झाला आणि जांभेकरांनी आम्हाला त्या विषयाची भरभरून माहिती दिली, त्याचं तंत्र समजावून सांगितलं व मी नाशिक येथे मोठ्या प्रमाणात गांडूळ शेती केल्यास सर्वतोपरी मदत करेल असंही सांगितलं. म्हणजे बघा, विनायक पाटलांनी जो अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे हेमांगी जांभेकर संदर्भामध्ये, की जे पुण्याला गेले, प्रत्यक्ष माहिती घेतली आणि जांभेकरांना सुद्धा त्यांना भरभरून माहिती दिली आणि त्यांना आश्वासन दिलं तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जर गांडूळ शेतीचा प्रयोग जर केला तर तुम्हाला पाहिजे ती मदत करायला मी तयार आहे. म्हणजे बघा, आजही आपण बघत आहोत की आजच्या शेतकऱ्यानं गांडूळ शेती असेल, सेंद्रिय शेती या ठिकाणी असेल, याकडे वळालं पाहिजे. कारण आपण बघत आहोत की जगाच्या मार्केटमध्ये आपण बघत आहोत की आज विशेषतः सेंद्रिय शेतीला फार मोठी किंमत या ठिकाणी आहे. किंवा सेंद्रिय जे प्रॉडक्ट या ठिकाणी असतील, भाजीपाला असेल किंवा अन्य प्रकारच्या या ठिकाणी पदार्थ असतील, खाद्यपदार्थ असतील, त्याला जगाच्या बाजारपेठेमध्ये समाजामध्ये फार मोठी मागणी आहे. कारण ते आरोग्याला हितकारक आहेत. आणि म्हणून ते म्हणत आहेत की ज्या वेळेला ते या ठिकाणी पुण्याला गेलेले आहेत, त्यांनी बघितलं तर ते त्यांना म्हणाले, काय म्हणाले की तुमची घरात पाळलेली गांडुळे दाखवा. म्हटल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत नेलं. तिथे एक साधारण 4 फूट लांब, 2 ते 2.5 फूट रुंद एक उंच अशी लाकडी पेटी या ठिकाणी होती आणि त्यावर झाकण्यासाठी तरट म्हणजे गोनपाट या ठिकाणी टाकलेलं होतं. त्यांनी ते दूर केलं आणि वर पसरलेल्या कच्च्या भाज्यांचा थर बाजूला केला आणि आत पाहतो तर गांडुळांचे पुंजके या ठिकाणी वळवळत होते. मला कशी तरी वाटत होतं, थोडं मळमळ लागलं, पण एवढ्या संख्येने एवढी गांडुळे एवढ्या जवळून मी पाहिली नव्हती. जांभेकरांनी त्यात हात घातला, वर उरं उचलली देखील आणि माझ्या अंगावर शहारा आला. त्या म्हणाल्या, उष्ट्या खरकाट्याच्या
यात टाकलेल्या कसल्याही पदार्थाची दुर्गंधी गांडुळामुळे येत नाही. बघा, म्हणजे वाकून पेटीतून नाक नेऊन बघा, तुम्हाला या ठिकाणी कळेल. मग शेवटी ते म्हणता आहेत, मी दाखला दिला आणि बघितलं, खरंच या ठिकाणी कोणत्या प्रकारची दुर्गंधी येत नाही. शेवटी ते म्हणता आहेत की काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो, गांडूळ छान आहेत. ते हरकून गेल्या व मला म्हणाल्या, अहो ही तर काहीच नाहीत. मोहन धारिया यांच्याकडे जी बॅच दिली आहे ती तर फार देखणी आहे. गांडुळे आणि देखणी याला म्हणतात विषयाची एकरूप होणं. विनायक पाटलांनी अनुभव सांगितलेला आहे की मोहन धारियांनी जो या ठिकाणी प्रयोग केला होता सुद्धा वनशेतीच्या बाबतीमध्ये आपण बघितलेला आहे. आपल्याला माहीत आहे त्यांचं फार मोठं काम आहे. आणि मग गांडूळही देखणी असतात, म्हणजे एखाद्या विषयाशी कसं एकरूप झालं पाहिजे. मग ते संशोधन असेल, शेती असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, काही असेल. तसं हेमांगी जांभेकरांनी सुद्धा आपल्या गांडूळ शेतीच्या प्रयोगामध्ये कशी एकरूप झालेल्या होत्या त्या गांडुळांना देखणी या ठिकाणी म्हणतायत. मग ते म्हणता आहेत की जसं शेतकऱ्याला बैल देखणे वाटतात, कुंभाराला गाढवे, गवळ्याला म्हैस, कैकाड्याला कुत्री, तशी जांभेकरांना गांडुळे देखणी वाटत होती. मी सभेत भाषणे देताना विषयाशी एकरूप कसं व्हायचं याचं उदाहरण देताना जांभेकरांच्या गांडुळाचं उदाहरण देत असे आणि श्रोत्यांना ते भावत असे. म्हणजे विनायक पाटलांनी आपल्यासमोर ही जी काही दोन उदाहरणं या ठिकाणी ठेवलेली आहेत, विशेषतः आपण या ठिकाणचा हेमांगी जांभेकरांचं उदाहरण या ठिकाणी बघत आहोत की गांडूळ शेतीबद्दल त्यांनी कसं 1985 साली या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. आणि शेती संदर्भामध्ये आपण जर शेतीमध्ये गांडूळ शेतीचा प्रयोग राबवले तर निश्चितपणानं कशा प्रकारे शेतीला फायदा होऊ शकतो, शेतीची सुपीकता कशी वाढू शकते हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून विनायक पाटील असं म्हणता आहेत, कुणीतरी वाहून घेतल्याशिवाय, एकरूप झाल्याशिवाय विषय पुढे जात नाहीत. महाराष्ट्रात गांडूळ शेती वाढली, स्थिरावली, शेतकरी प्रिय झाली, याला जांभेकरांचं प्रयत्न कारणीभूत आहेत. म्हणजे आज आपण जे बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या प्रकारची गांडूळ शेती या ठिकाणी केली जाते, ज्या प्रकारचे गांडूळ शेतीचे प्रयोग केले जातात, त्याचं सर्व श्रेय ते हेमांगी जांभेकरांना देत आहेत. कारण का, त्या कालखंडात त्यांनी ज्या त्या संशोधन या ठिकाणी केलेलं आहे, किंबहुना त्यात जे लक्ष घातलेलं आहे त्याशी ते एकरूप झालेल्या ठिकाणी होत्या. आणि गांडूळ शेतीचा प्रयोग जो आहे तो त्याची चळवळ व्हावी, शेतकऱ्यांपर्यंत अधिक या ठिकाणी ती पोहोचावी, यासाठी त्यांनी जे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या स्तरावर जे केलेले होते त्याचं यश या ठिकाणी ते आहे. आणि म्हणून ते तुमच्या आमच्यासमोर काय ठेवू शकता आहेत की एखाद्या विषयामध्ये, म्हणजे विष्णू बेंडकोळे असतील किंवा हेमांगी जांभेकर असतील, या दोन्ही उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये एखाद्या विषयाला वाहून घेतल्यानंतर, पूर्ण क्षमतेने काम केल्यानंतर काय होऊ शकतं, तर त्याचं दोन उदाहरणं या ठिकाणी आहेत, विष्णू बेंडकोळी आणि हेमांगी जांभेकर आहेत. एका व्यक्तीने एक मजूर, शेतमजूर ते एक यशस्वी उद्योजक किंवा द्राक्ष बागायतदारापर्यंत प्रवास. एक हेमांगी जांभेकरांचा आपण जर बघितलं गांडूळ शेतीचा प्रयोग, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सुद्धा या ठिकाणी गांडूळ शेती प्रसार करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे एखाद्या विषयावर तुम्ही काम करत असताना एखादा आदर्श तुम्ही कसा निर्माण करू शकता, यासाठी ही दोन उदाहरणं आपल्यापुढे विनायक पाटील या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे ते म्हणता आहेत की गांडूळ शेतीमुळे काय झालं, तर आज आपण बघत आहोत की गांडूळ शेतीमुळे शेतीचं उत्पन्न या ठिकाणी अनेक पटीने वाढलं. आजही आपण जर बघितलं, ज्या ठिकाणी गांडूळ शेती केली जाते किंवा गांडूळ खत या ठिकाणी वापरलं जातं त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता आपल्याला वाढलेली बघायला मिळेल. विशेषतः मी तर म्हणेल आजच्या काळाची गरज आहे. जितकं आपण रासायनिक खतं या ठिकाणी वापरत आहोत त्याचे दुष्परिणाम शेतीवरती होत आहेत. किंबहुना आज शेती नापीक बनत चाललेली आहे. एवढंच नव्हे, भले उत्पादन वाढलं असेल रासायनिक खतांच्यामुळे, परंतु त्याचे दुष्परिणाम जे आहेत मानवी आरोग्यावरती होत आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला सेंद्रिय शेती, गांडूळ शेतीचा विचार करून पुन्हा जमिनी सुपीकता वाढवायचे, तिचं भरणपोषण आपल्याला करावं लागेल. एवढंच नव्हे तर मानवी आरोग्य उत्तम राखायचं असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. किंबहुना गांडूळ शेती ही त्यासाठी किफायतशीर आहे. आणि म्हणून मला वाटतं आजच्या समाजाने, शेतकऱ्याने, विशेषतः तरुण पिढीने हे उदाहरण आपण डोळ्यासमोर जर ठेवली तर आपण सुद्धा निश्चितपणानं यातून काय ते धडा घेऊ शकतो, शिकू शकतो. आणि एक शेती करत असताना जर प्रामाणिकपणे या ठिकाणी केली, त्यात नवीन नवीन प्रयोग राबवले, इच्छाशक्ती या ठिकाणी असेल, तर आपण सुद्धा एका आदिवासी तरुणासारखं, विष्णू बेंडकोळी जो आहे याच्यासारखं एक मजूर ते एक द्राक्ष बागायतदारापर्यंत प्रवास हा निश्चितपणे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. तसं जांभेकरांचा या ठिकाणी विचार आपण जर बघितले, संशोधन त्यांनी या ठिकाणी जे केलेलं आहे, प्रसार या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळं जे उत्पन्न या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि म्हणून अनेक जण केवळ ते म्हणतात त्या पाठामध्ये याच व्यवसायावर उत्तम चरितार्थही चालवत आहेत. मग हेमांगी जांभेकर हल्ली गांडूळ शेती करत नाहीत. शेवटी एडिसन आणि फिलिप्स यातील फरक आहे. फिलिप्स कंपनीची आर्थिक उलाढाल किती झाली
तरी एडिसन आहे आणि गांडूळ शेती या विषयातील डॉक्टर हेमांगी जांभेकर या एडिसन आहेत. म्हणजे संशोधन जे आहेत, भले या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं फिलिप्स कंपनीचं या ठिकाणी दिलेलं आहे की ती आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली, पण ज्यांनी शोध लावला तो शास्त्रज्ञ जो आहे एडिसन, त्याचं महत्त्व या ठिकाणी कमी होत नाही. आणि म्हणून समाजाला आपण देणं काय लागतो, समाजासाठी आपण काय करतो आणि त्या आपल्या कामाच्या माध्यमातून एक समाजाला एक नवी देणं किंवा नवा आदर्श निर्माण करण्याचं काम हेमांगी जांभेकरांनी केलं, तसं विष्णू बेंडकोळींनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून केली पण शेती या पाठाच्या माध्यमातून आपण जर बघितलं, फिरोज मसानी असेल, हेमा मसानी असतील, विष्णू बेंडकोळी या ठिकाणी असतील, हेमांगी जांभेकर असतील, या तिन्ही व्यक्तींच्या माध्यमातून की त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये विशेषतः शेती क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते काम आजच्या समाजापुढे एक आदर्शवत आहे. विशेषतः आजच्या तरुण पिढीने यातून जर प्रेरणा या ठिकाणी घेतली, जर आपण जर यामधून प्रेरणा जर घेतली तर निश्चितपणानं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये शेतीमध्ये सुद्धा असेल किंवा अन्य व्यवसायामध्ये सुद्धा असेल यशस्वी होऊ शकतो. याचा उत्तम वस्तुपाठ घालून देण्याचा प्रयत्न विनायक पाटलांनी केलेला आहे. म्हणून उत्कर्ष वाटा या पाठ्यपुस्तकातील हे प्रत्येक लेख आपण जर अभ्यासला तर आपल्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवलेली जी माणसं आहेत की व्यक्तिमत्व या ठिकाणी जे आहेत ती व्यक्तिमत्व आपल्या ठिकाणी अभ्यासायची आहेत. आणि मग केली पण शेती या पाठामध्ये सुद्धा ही 3 व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी फिरोज मसानी असेल, हेमा मसानी असेल किंवा विष्णू बेंडकोळे असेल किंवा हेमांगी जांभेकर असतील, त्यांनी ज्या प्रकारचे प्रयोग शेतीमध्ये केलेले आहेत, नंतर विनायक पाटील सुद्धा या ठिकाणी असतील की त्या माध्यमातून आज शेती कशी करावी आणि शेतीमध्ये या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं फायदा कसा आहे. नुसती शेती करून चालणार नाही तर शेतीकडे व्यवसाय म्हणून न बघितला पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला पाहिजे आणि त्याचबरोबर शेती शाश्वत कशी करावी. किंबहुना आजच्या जमान्यामध्ये आपण जर बघितलं, मी मागे सांगितल्याप्रमाणे हेमांगी जांभेकरांचं गांडूळ शेती या ठिकाणी असेल, सेंद्रिय शेती या ठिकाणी असेल, तिला जगाच्या मार्केटमध्ये कशी मागणी आहे. किंबहुना एक मजूर तो उत्तम द्राक्ष बागायतदार आणि वायनरी प्रकल्प काढायचे या ठिकाणी इच्छा बोलून दाखवतो आहे. म्हणजे एक 75 पैसे मजुरीने काम करणारा तरुण, एक आदिवासी तरुण आज स्वतःचं वायनरी प्रकल्प काढण्यापर्यंत मजल मारतो, एक उद्योजकपणाचं स्वप्न या ठिकाणी बघतो आहे. हा निश्चितपणाने हे तिन्ही घटना हा आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. मला वाटतं आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी सुद्धा, शेतकऱ्यांनी सुद्धा, समाजाने सुद्धा या उदाहरणं डोळ्यासमोर जर ठेवली तर निश्चितपणानं आपण चांगल्या प्रकारे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट घडू शकतो किंवा शेतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण चांगला विकास साधू शकतो आणि आपली जी काही आर्थिक उन्नती आहे ती साधू शकतो. हा विचार हा विनायक पाटलांनी आपल्या पुढे या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून शेती ही किफायतशीर आहे, ती शाश्वत आहे. जसं त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं होतं, भूक ही शाश्वत आहे तर शेती ही शाश्वत आहे. जोपर्यंत माणसाचं पोट आहे, त्याला भूक आहे, तोपर्यंत शेती ही तुम्हाला शाश्वत आहे आणि शेतीच शेतकऱ्याला वाचवू शकते आणि शेतीच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. हा विचार मला वाटतं या तिन्ही उदाहरणांच्या आणि स्वतःच्या माध्यमातून आजच्या समाजापुढे, तरुणांपुढे ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून किमान हा पाठ अभ्यासल्यानंतर मला वाटतं आपल्यासारखे तरुण विद्यार्थी निश्चितपणाने विचार करतील, शेतीच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं करिअर घडू शकतो, एक उत्तम उद्योजक, उत्तम शेतकरी आपण घडू शकतो आणि आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती बदलू शकतो, सक्षम होऊ शकतो आणि ताठ मनाने सन्मानानं जगू शकतो. मला वाटतं एवढं जरी आपण या पाठातून शिकलो तर याचं या ठिकाणी फलित आपल्याला मिळेल आणि अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे ते साध्य होईल असं ठिकाणी वाटतं. धन्यवाद.